AI मध्ये चीनने मोडली अमेरिकन मक्तेदारी. चीनने उडवली अमेरिकेची झोप. डीपसीकची ChatGPTला मोठी टक्कर. कमी खर्चात आणि वेगवान तंत्रज्ञान विकसित करण्यात चीनचा हातखंडा कुणीही धरू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. AI क्षेत्रामध्ये आमच्यासारखे आम्हीच अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेला चीननं मोठा धक्का दिलाय. अमेरिकेच्या ChatGPTला आता चीनच्या डीपसीकनं जोरदार टक्कर दिलीय. मुख्य म्हणजे ChatGPTच्या 1000 पट कमी खर्चात डीपसीक तयार करण्यात आलेलं आहे. अमेरिकेसाठी हा किती मोठा धक्का आहे या संदर्भात IT तज्ज्ञ अच्युत गोडबोले काय सांगतायत पाहूया. मला असं वाटतं अमेरिकन टेक इंडस्ट्रीला आणि एकंदर जागतिक टेक इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का याच्यामुळे बसलेला आहे की चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर अक्षरशः काही महिन्यात तिने डेव्हलप केलं आहे. आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरती निर्बंध आले. म्हणजे तुम्ही जर का निर्बंध घालून चीनला खाली खेचून ठेचू शकत नाही, तो पुन्हा वरती येऊ शकतो. मग चीन करू शकतो तर भारत का नाही करू शकणार. तर कशा पद्धतीने चीनने AI क्षेत्रातील अमेरिकन मक्तेदारी मोडलेली आहे पाहूया. AI सॉफ्टवेअरसाठी AI मॉडेल आवश्यक असतं. AI मॉडेल महाग असल्याचा अमेरिकेचा दावा. मात्र डीपसीकनं हे सर्व दावे खोडून काढले. 1000 पटीहून कमी खर्चामध्ये डीपसीक तयार. त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. चीनचे हे AI असिस्टंट खुद्द अमेरिकेतच सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप बनलेले. एवढंच नाही तर अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील वर्चस्वाला चीननं मोठं आव्हान दिलंय. हा परिणाम एवढा थेट होता की त्याने अमेरिकेचा शेअर बाजारही डळमळीत झालाय. या दोन्ही देशांच्या टेक युद्धामध्ये मात्र विजय AIचाच होणार. कारण AI बनवण्याचा खर्च जेवढा कमी होईल तेवढाच त्याचा वापर वाढणार. पण या क्षेत्रात भारत मात्र स्पर्धेत कुठेच दिसत नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.